दमले. आई बाबा मी खरंच दमले. आजूबाजूच्या मुलांची तुलना, प्रत्येक गोष्टीतली स्पर्धा, नव्या युगाची स्पर्धा, शाळेतली स्पर्धा, परीक्षेची स्पर्धा, ट्युशन क्लास, अजून कितीतरी. मी कशाला सामोरी जाऊ? कुठे चुकतंय हा विचार करताच मी दमून जाते. बाबा मी तुमच्या हाडामासाची लेकरू आहे. तुमच्या प्रत्येक स्वप्नासाठी जगणारी मशीन आहे. तुम्ही आमच्या भविष्याची काळजी करता हे मला समजतं. यासाठी तुम्ही किती कष्ट करता हेही मला माहीत आहे. पण सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत शाळा, ट्युशन, हा क्लास, तो क्लास, जर हेच आमचं आयुष्य असेल तर आम्ही माणूस कधी होणार? आम्ही फक्त रोबोट बनू, चांगली माणसं नाही. बाबा आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. पण स्पर्धा आणि प्रेमापोटी केलेल्या अपेक्षा या दोन्हींचा डोंगर एकाच वेळी पेलताना खूप अवघड जाते. बाबा मोठी अधिकारी हो, खूप मोठं हो, ही तुमची अपेक्षा प्रेरणा देण्यापेक्षा कधी कधी दडपण देते. बाबा खूप दडपण देते. बाबा मी तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी धावते आहे, पळते आहे. पण माझं काय? माझी स्वप्न, माझी आवड, माझं बालपण हे सगळं माझ्याच मागे धावत राहतं. मी कुठेतरी हरवत चालले. बाबा मला समजून घ्या ना. मलाही माझ्या स्वप्नांबरोबर जगायचं आहे. मी चांगली मुलगी नक्कीच बनेल, पण त्याहूनही आधी मी चांगली माणूस बनेल का फक्त इतरांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी धावत राहील? बाबा मला फक्त मोठं पद नाही मिळायचं, तर मला चांगला माणूस व्हायचंय. कारण जर मोठं पद मिळालं तर यशस्वी होता येतं, पण जर चांगलं माणूस झालं ना तर आयुष्य खरंच खूप सुंदर होतं. बरोबर ना बाबा? होय, मला चांगला माणूस व्हायचंय, मला चांगला माणूस व्हायचंय, मला चांगला माणूस व्हायचंय. धन्यवाद. खूप सुंदर. मला असं वाटतं माझ्या पाल्याची भावना तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच. स्पर्धेच्या जगात फिरता फिरता, पडता पडता मुलांना तुम्ही जे घडवता आहेत, स्पर्धेच्या दृष्टीने घडवता त्यांच्यातला माणूस घडवायला विसरू नका. कारण शिक्षणाची 1 डिग्री कमी मिळाली तरी चालेल, तुमच्या फोल्डरमध्ये 1 मार्कशीट कमी लागलं, 1 प्रमाणपत्र कमी लागलं तरी चालेल, पण त्यांच्यातला माणूस हा घडला पाहिजे. घराघरात घडणारा एक माणूस कित्येक समाजाची पुस्तकं पानं इतिहासात रचू शकतो, यात काही शंका नाही.